ठरलं तर मगच्या आजच्या 25 जानेवारी 2026च्या भागात प्रिया ज्या पद्धतीने घरच्यांशी आणि विशेषतः सायलीशी वागते ते अर्जुनला अजिबात आवडलेलं नसतं. सायली इतकं सगळं सहन करूनही शांत कशी राहते हे त्याला समजत नाही. तेव्हा सायली अर्जुनला समजावते तो क्षण रागाने नाही तर संयमाने वागण्याचा होता. त्यावेळी अस्मिता ताई आणि पूर्णा आजींना उपाशी ठेवणं मला मान्य नव्हतं. आपण कितीही वेळा प्रियाला तिच्या चुका दाखवून दिल्या तरी अश्विन भाऊजींचा पाठिंबा असल्यामुळे तिला काहीच फरक पडत नाही. उलट तिचा माज वाढतच गेला आहे. पण यावेळी मी शांत बसणार नाही. तिचं खोट सगळ्यांसमोर, खास करून अर्जुन भाऊजींसमोर उघड करणार आहे. तुम्ही फक्त थोडा संयम ठेवा. दुसरीकडे जेलमध्ये असलेल्या महिप्तला एक पोलीस सांगतो की त्याला भेटायला एक वकील आली आहे. महिप्त आश्चर्याने विचार करतो माझ्यासाठी कोण आलं असेल. समोर जाताच त्याला धक्का बसतो. वकील नाही तर वेश बदलून आलेली साक्षी असते. तो तिला लगेच ओळखतो. साक्षी पोलिसांसमोर अभिनय करत केसबद्दल प्रश्न विचारत असते. अचानक तिला खोकल्याचा झटका आल्याचं नाटक करून ती पोलिसांना पाणी आणायला पाठवते. पोलीस निघताच ती महिप्तला व्याकुळ होऊन विचारते, अण्णा, तुम्ही कुठे होता? मी तुम्हाला सर्वत्र शोधत होते. महिप्त भावुक होतो. मला नीट पाहू दे, किती दिवसांनी तुला पाहतोय, असं तो म्हणतो. साक्षी त्याला तुरुंगात कसं काय अडलं याची विचारणा करते. पण वेळ कमी असतो. सगळं सांगितलं तर साक्षी घाबरेल हे महिप्तला माहीत असतं. म्हणून तो तिला फक्त सावध करतो, डोळे आणि कान उघडे ठेव. आजपासून कुणावरही विश्वास ठेवायचा नाही. नागराजवर तर अजिबात नाही, प्रियावर तर नाहीच नाही. साक्षी अजून काही विचारणार इतक्यात पोलीस परत येतात. त्यांचं बोलणं अर्धवट राहतं. साक्षी निघून जाते, पण अण्णांच्या इशायांचा अर्थ तिला नीट समजलेला नसतो. इकडे सुमन एकटीच गप्प बसलेली असते. तिला जेवायला बोलवायला प्रतिमा येते आणि तिच्या पाठोपाठ नागराजही येतो. सुमन काहीतरी बोलून आपलं गुपित उघड करेल का यावर नागराजची नजर असते. तो काळजीचं नाटक करतो. पण सुमन लगेच वेडी असल्याचं नाटक सुरू करते. तिचं विचित्र वागणं पाहून नागराजला वाटतं ही खरंच मानसिक रुग्ण झाली आहे. सुमनकडून आता कुठलाही धोका नाही याची त्याला खात्री वाटते. दरम्यान घरात सगळे एकत्र बसलेले असताना अश्विन प्रियाला विचारतो, आपलं जेवण कुठे आहे? प्रिया सहज सांगते की मी ऑर्डर दिली आहे, आत्ताच वाढते. ती किचनमध्ये पार्सल आणायला जाते. तेव्हा अस्मिता खोचकपणे अश्विनला म्हणते, म्हणजे आजही तुला बाहेरचंच खावं लागणार, पण किचनमध्ये पार्सल सापडत नाही. प्रिया लगेच आरडाओरड सुरू करते आणि सायलीवर आरोप करते, तिने मुद्दाम पार्सल लपवून मला उपाशी ठेवलं. प्रियाचं बोलणं ऐकून अश्विन सायलीवर भडकतो. पण तेवढ्यात विमल पार्सल घेऊन येते आणि स्पष्ट सांगते, हे पार्सल तुम्हीच इथे ठेवलं होतं. सायली ताईंनी काहीही केलं नाही तरीही प्रिया हट्टाला पेटते आणि पुन्हा सायलीवरच दोष ठेवते. अश्विनचा राग आणखी वाढतो. तो सायलीला सुनावतो, मी तुझ्याशी जरा नीट वागायचा प्रयत्न करतो, तरीही तू माझ्या बायकोला त्रास देतेस. ती सुगरण नाही, पण प्रयत्न तरी करते. तेव्हा सायली ठामपणे उत्तर देते, घरच्यांना उपाशी ठेवण्याइतकी मी निष्ठुर नाही. पण तुमची बायको नक्कीच आहे. आज तिने सगळ्यांना उपाशी ठेवण्याचा प्रयत्न केला. अश्विन गोंधळतो. तेवढ्यात सायली तिच्या फोनमधला व्हिडिओ सगळ्यांना दाखवते, ज्यात प्रिया दुपारचं जेवण थेट कच्यात फेकताना दिसते. सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो. प्रिया खोट बोलायचा प्रयत्न करते, पण सायली सगळं स्पष्ट करते. प्रतिमा आत्यांच्या घरून येताना आम्ही प्रियाला कच्याजवळ पार्सल फेकताना पाहिलं. ती गेल्यावर आम्ही ते उघडून पाहिलं, त्यात मी बनवलेलं जेवण होतं. घरी येऊन तिने माझ्यावरच खोटे आरोप केले.
अस्मिता ताई आणि पूर्णा आजी उपाशी राहू नयेत म्हणून मी गप्प बसले होते. हे ऐकताच प्रिया घाबरते. घरातले सगळेच तिच्यावर संताप व्यक्त करतात. प्रताप आणि पूर्णा आजी प्रचंड चिडलेले असतात. प्रिया काही बोलणार इतक्यात अश्विन तिच्यावर ओरडतो, आज तू जे केलंस ते अक्षम्य आहे. घरातलं अन्न फेकून देणं हे मोठं पाप आहे. अस्मिता प्रेग्नंट आहे. पूर्णा आजींना वेळेवर गोळ्या घ्यायच्या असतात हे माहिती असूनही तू सगळ्यांना उपाशी ठेवण्याचा प्रयत्न केलास. माझ्यासमोर फक्त सगळ्यांची काळजी घेत असल्याचं नाटक करत होतीस. आज दिवसभर तुला काहीच खायला मिळणार नाही हीच तुझी शिक्षा. प्रियाचा डाव पूर्णपणे उलटतो आणि ती सगळ्यांसमोर तोंडावर पडलेली दिसते.